भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव आता युद्धाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलाय। पाकिस्तानने जम्मू काश्मीरमध्ये LOC वर रात्रभर जोरदार गोळीबार केला। त्याला भारतानेही चोख प्रत्युत्तर दिलंय। भारताने केलेल्या भडीमारात पाकिस्तानी चौक्या अक्षरशः भाजून निघाल्या। दक्षिण काश्मीरमधील पूंछ, रजौरी, सांबा सेक्टरमध्ये LOC वर पाकिस्तानचा रात्रभर तोफांचा भडीमार सुरू होता। तो अजूनही सुरूच आहे। पाकिस्तानच्या गोळीबाराला भारतानेही तोडीस तोड उत्तर दिलंय। पाकिस्तानातल्या 16 शहरांवर भारतानं जोरदार प्रतिहल्ला करत हाहाकार माजवलाय। परिणामी अनेक शहरांमध्ये ब्लॅकआउट ठेवण्याची वेळ पाकड्यांवर आली आहे। 1971 नंतर पहिल्यांदाच भारतीय नौसेनेने पाकिस्तानाच्या कराची बंदराला टार्गेट केलंय। परंतु भारताने फक्त जलमार्गानेच पाकिस्तानची कोंडी नाही केली, तर जल, थल आणि वायू सगळे मार्ग अवलंबून पाकड्यांची चांगलीच कोंडी केली आहे। ते कसं सविस्तर सांगते या व्हिडिओच्या माध्यमातून, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। भारतीय नौदलाने अरब सागरातून INS विक्रांतच्या नेतृत्वाखाली कराची बंदरावर शक्तिशाली हल्ला केलाय। पाकिस्तानातल्या या महत्त्वाच्या कराची पोर्ट बंदरावर देखील भारतीय नौदलानं हल्ल्यामागून हल्ले केलेत। तसेच 14 पेक्षा जास्त स्फोटांनी कराची बंदर हादरून गेले। भारतीय नौदलाच्या धडक कारवाईनंतर घाबरगुंडी उडालेल्या पाकिस्तानने कराची बंदरात ब्लॅकआउट केलंय। भारताच्या पहिल्या स्वदेशी विमानवाहक युद्ध नौकेचा INS विक्रांतने कराची बंदराला लक्ष्य करत मोठ्या प्रमाणात नुकसान केलंय। या हल्ल्यात बंदरातील महत्त्वाच्या लष्करी आणि व्यावसायिक सुविधा नष्ट झाल्या आहेत। आज INS विक्रांतच्या या कारवाईने पाकिस्तानच्या नौदल आणि व्यापारी क्षमतेवर गंभीर परिणाम झालाय। परिणामी या हल्ल्यामुळे कराची बंदर पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याच्या बातम्या आता समोर येत आहेत। भारताच्या नौदल सोबतच हवाई दलाची कामगिरी देखील वाखाणण्याजोगी आहे, कारण भारतानं पाकिस्तानचं सर्वाधिक ताकदीचं लढाऊ विमान हाणून पाडलंय। भारताला ताकद दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानच्या हवाई दलाची भारतानं चांगली झोप उडवली आहे। भारतानं पाकिस्तानची 3 लढाऊ विमानं गारद केली। चीनने दिलेले पाकिस्तानचे 2 JF-17 आणि अमेरिकेच्या एका F-16 विमानाचा भारतीय हवाई दलानं लक्ष्यभेद केला। भारतानं 3 विमानं पाडल्याची कबुली पाकिस्तानच्या सैन्य अधिकाऱ्यांनी दिली आहे। पाकिस्तानसाठी हा मोठा धक्का असल्याचंही त्यांनी मान्य केलंय। F-16 विमान अमेरिकेने पाकिस्तानला दिले होते। या सगळ्याची सुरुवात झाली ती पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर। 22 एप्रिलला जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने बुधवारी पहाटे पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळांवर 24 अचूक क्षेपणास्त्र हल्ले केले, ज्याला ऑपरेशन सिंदूर असं नाव दिलं गेलं। याचंच प्रत्युत्तर म्हणून गुरुवारी संध्याकाळी पाकिस्तानने भारताच्या जम्मू, पंजाब आणि राजस्थानमधील 15 ठिकाणांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला। यामध्ये ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आला होता, मात्र भारताने त्यांचे सगळे प्रयत्न हाणून पाडले। पाकिस्तान कुठे कुठे तोंडावर आपटला माहितीये? पहिले तर पाकड्याने भारतावर ड्रोन हल्ले केले, पण ते सगळे अपयशी ठरले। पुढे लढाऊ विमानं पाठवली, ती देखील यशस्वी झाले नाही आणि हेच 4 लढाऊ विमानं भारताने लगोलग पाडली। एवढाच नाही तर या तणावात पाकिस्तानचा कराची पोर्ट उद्ध्वस्त करण्यात आलाय। भारताने थेट पाकिस्तानच्या राजधानी इस्लामाबादेत हल्ले केलेत। हे काही कमी होतं की काय? भारताने थेट पंतप्रधानाच्या घराबाहेर हल्ले केलेत आणि अक्षरशः त्यांना बंकरमध्ये लपवण्याची वेळ आली आहे। पाकिस्तानच्या लाहोरमधील हल्ल्यांनी लाच काढली खरी, मात्र पाक सैन्य प्रमुखावरच आता देशद्रोहाचा खटला लागण्याची शक्यता आहे। म्हणजे बघा पाकिस्तानची केवढी ती दानापान झाली आहे। या सगळ्याचा बलुचिस्तानने चांगलाच फायदा उचललाय। बलुचिस्तानने पाकिस्तानच्या थेट 3 भागांवर कब्जा करत त्यांचा ध्वज त्या ठिकाणी फडकवलाय। परंतु भारताने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर त्याचा मित्र तुर्की मदतीला आल्याचं चित्र आहे। पाकिस्तानमधील कराची विमानतळावर तुर्कीचे एक कार्गो विमान उतरले। जम्मूमध्ये झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर या मालवाहू विमानात तुर्की ड्रोन असण्याची शक्यता वर्तवण्यात येते।
यामध्ये मानवतावादी दृष्टिकोन ठेवून मदत पाठवल्याचा दावा केला जात असला तरी भारत विरोधी लढण्यासाठी तुर्कीने पाकिस्तानला मदत पुरवल्याची खात्रीलायक माहिती आहे। एवढी वाताहत झाल्यानंतरही पाकिस्तानची कुरापत करण्याची सवय काही गेली नसल्याचं यावरून दिसतंय। शेवटी काय तर भारत आणि पाकिस्तान मधला तणाव आता उच्च पातळीवर आहे। दोन्ही देशांनी आपल्या लष्करी तयारीला गती दिली आहे। आंतरराष्ट्रीय समुदाय या परिस्थितीवर बारीक नजर ठेवून आहे। संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी दोन्ही देशांना संयम राखण्याचे आवाहन केले। भारताने स्पष्ट केलंय की दहशतवादाला कोणत्याही परिस्थितीत थारा दिला जाणार नाही। त्यामुळे येत्या काही तासात परिस्थिती कशी वळण घेते याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय। दरम्यान व्हिडिओ इंटरेस्टिंग वाटली असल्यास लगेचच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला।